ध्रुव पडलाय विचारांमध्ये. गुड इव्हनिंग गाईज. तर मी दीक्षा. आज होता वुमन्स डे, त्यामुळे दिवसभर घरातली कामे आवरून आम्ही निघालो रात्री थोडी मज्जा आणि मस्ती करायला. ध्रुवला घेऊन गेलो होतो आम्ही मॉलमध्ये. तिथे फिरती आईस्क्रीम आणि वाहते पाणी बघत होता. तेवढ्यात मी एक मस्त अशी स्माईल दिली. ध्रुवला प्रश्न असा पडला होता की एवढे सारे लोक चाललेत तरी कुठे? जाऊ दे, मला काय करायचंय. सगळ्याचा विचार बाजूला ठेवून ध्रुव बसलाय रंगीत घोडे असलेल्या गाडीमध्ये. गाडीची सर्व तपासणी केल्यानंतरनं ध्रुव तयार झाला त्याच्या पहिल्या राईडसाठी. त्याचा तो आनंद त्याच्या पायामध्ये झळकत होता आणि आता फक्त ध्रुव निघायची वाट बघत होता. आणि शेवटी त्याची गाडी निघाली राऊंड मारण्यासाठी. खरंच मस्त अशी राईड होती. हलणारे आणि डुलणारे घोडे ध्रुवला फारच आवडले होते. त्यामुळे ध्रुवला त्यांना सोडायची इच्छाच होत नव्हती. मग आम्ही गेलो एका शॉपमध्ये. ध्रुवसाठी खेळणी आणि ड्रेस बघितले, बट आम्हाला जास्त काय आवडलं नाही. तिथे आम्ही ध्रुवसाठी एक टोपी बघितली. झालं असं की ध्रुव ती टोपी काढण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याचे पप्पा टोपी काढून न देण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आम्ही झुडिओमध्ये आलो न्यू कलेक्शन बघण्यासाठी, बट एवढे काही खास नव्हते. तिथेच आम्ही मुखवास घेतला आणि पुन्हा निघालो आम्ही मॉलच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी. वाटेतच आम्हाला ध्रुवची आजी भेटली. आजीला बाय करून आम्ही आलो पोटपूजा करण्यासाठी. ऑर्डर दिल्यानंतरनं तिथेच आमचा ध्रुव अजीबोगरीब स्टन करत होता, बट त्याचे पप्पा त्याला काहीच करू देत नव्हते. तेवढ्यात आमची ऑर्डरही आली. ध्रुवला ते काय आहे ते खाण्याची इच्छा खूपच होत होती आणि त्याला दिलं नाही ना तर तो जोरजोरात ओरडतही होता. हे सर्व करताना संपूर्ण मॉल बंद झाला होता व आम्ही सुद्धा घरी जाण्यासाठी निघालो. ध्रुवने नवीन इलेक्ट्रिक घसरकुंडीचा शोध लावला. त्यावरती त्याला बसून खूपच मज्जा आली. आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. वाटेतच आम्हाला खूप गर्दी लागली. इंडिया वर्सेस न्यूझीलंडची फायनल मॅच असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि इंडिया ही मॅच जिंकली सुद्धा. तर आजसाठी एवढंच. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.